हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बैक टू माय प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. गाइज, आज आपण टॉपिकवर बोलणार आहोत तो म्हणजे 10वीच्या एक्झाम देणाऱ्या स्टुडंटबद्दल. ज्या महत्त्वाच्या टिप्स मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो येस, SSC बोर्ड एक्झाम देणारे जे स्टुडंट आहेत त्यांना ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर युअर SSC बोर्ड एक्झाम. गाईज, लेट्सची सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओजमध्ये मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेला तुम्ही एक्झाम द्यायला जाणार आहात, ऑब्व्हियसली तुम्हाला सांगितलं जातं आदल्या दिवशी जाऊन तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये जिथे आपल्याला सेंटर लागलेलं आहे त्या सेंटर प्लेसवरती जाऊन तुम्ही तुमचे काय बघायचे आहेत, प्लेसमेंट बघायचे आहे. प्लेसमेंट बघायच्या टायमाला ज्यावेळेला तुम्ही प्लेसमेंट बघायला जाता, मीन्स उद्या पेपर आहे तर तुम्ही बिफोर सॅटर्डेला जाऊन प्लेसमेंट बघून येऊ शकता. आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुमची सीट नंबर ज्या सीटवरती बसणार आहात, ज्या सीटवरती तुम्ही बसणार आहात त्यावेळेला तो बेंच जो आहे ना तो हलतोय का, किंवा त्या बेंचवरती काय रायटिंग केलेलं आहे का, ऑलरेडी तुम्ही चेक करा. कारण की कसं होतं, ज्यावेळेला तुम्ही बसणार आहात ना दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला असं होतं ना त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं, तर कॉपी करत आहे का किंवा कॉपी केलेली आहे का, असं पण क्वेश्चन आपल्याला असणारा जे टीचर्स असतात ते विचारू शकतात. सो म्हणजे बेटर आहे की बिफोर डेज तुम्ही जाऊन चेक करताना त्या टायमाला चेक करा की तो बेंच हलतोय का. मीन्स रायटिंग करताना तुम्हाला तो बेंच हलला गेला नाही पाहिजे. तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली आपल्या प्लेसवरती बसू शकता. प्लस जाताना पाण्याची बॉटल घेऊन जावा. पेन, जे रायटिंग पेन जे प्रॉपर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला लिहायला जो पेन, फॉर एक्झाम्पल लॅक्सी आहे, सेलोग्रिपल आहे, जो पेन तुम्हाला जमतो तेच पेन घेऊन जावा. मीन्स त्याला एक एक्स्ट्रा पेन पण घेऊन जा, 2 पेन घेऊन जावा. पेन्सिलसुद्धा 2 घेऊन जावा, कारण की आन्सर शीटवरती लाईन्स मारताना पेन्सिल तुटण्याची शक्यता आहे. शॉर्पनर, इरेझर हे सुद्धा त्याच्यासोबत आपल्या पाऊचमध्ये सोबत ठेवा. आणि पाऊच हा व्यवस्थित नवीन घ्यावा तर विकत, अदरवाईज त्या पाऊचवरती काही लिहिलेलं नाही पाहिजे. इनसाईड आपण पेन ठेवल्यामुळे डॉटसुद्धा झालेले असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही पाहिजेत. आपली बॅग्समध्ये फक्त पाण्याची बॉटल, हँकी, आपला पाऊच आणि आपलं हॉल तिकीट आणि आपला असलेला पॅड, बस एवढ्याच गोष्टी घेऊन जा. आणि ज्या वेळेला हॉल तिकीट जे आहे, फक्त हॉल तिकीट त्याची एक झेरॉक्स कॉपी तुमच्या घरी ठेवा. आणि ओरिजिनल आहे ते त्याला लॅमिनेशन करून घ्या, कारण की लॅमिनेशन खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ अगोदरचा आहे, बट मी थोडा लेट पोस्ट करत आहे गाईज. सो त्याबद्दल असं म्हणते, नेटवर्क इश्यूज असल्यामुळे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, युनिफॉर्म व्यवस्थित वॉश केलेलाच युनिफॉर्म घालून जावा. हँकी आपल्या खिशामध्ये, गर्ल्स काय करतात हँकी मोस्टली आपल्या पॉकेटमध्ये ठेवतात, बट तसं काही करू नका. हँकी आपल्या समोरच बेंचवरती जरी ठेवला तरी चालेल. आणि इम्पॉर्टंट चौथी गोष्ट आहे ती म्हणजे वॉच ही आपल्या हातात असलीच पाहिजे. बट काय होतं, रायटिंग केल्यामुळे आपल्या आता विंटर सीझन संपत आलेला आहे, आता समर सीझन चालूच होईल. आपल्या हाताला सुद्धा घाम येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण काय करतो, हँकी आपल्या हातामध्येच ठेवा. आणि दुसरी गोष्ट, वॉच जी आहे ती आपल्या कम्फर्टेबल तुम्ही ज्या हातामध्ये त्या हातातच ठेवा. आणि वॉच बघून कंटिन्यू आपल्याला रायटिंग करायला आली पाहिजे. त्याच्यासाठी कम्फर्टेबल असाल तर हातामध्ये घाला, अदरवाईज गेल्यावरती तुम्ही वॉच काढूनसुद्धा बाजूला ठेवू शकता, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. लेट्सी स्मार्ट वॉच हे अलाउड नाही आहे 10th स्टँडर्ड, ऑब्व्हियसली ते तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जसे स्कूलमधून सांगितलंच असेल. तुमच्या आन्सर शीट हे ही प्रिपरेशन तुम्ही बिफोर डेज करूनच ठेवा. आणि रायटिंग करायला ज्या वेळेला बसणार, ज्या वेळेला तुम्ही एक्झामिनेशन हॉल किंवा त्या सेंटरवरती जातात, तिथे बसायच्या अगोदर चेक करा आपल्या आजूबाजूला ज्या प्लेसवरती तुम्हाला बसायला दिलेलं आहे त्याच प्लेसवरती तुम्ही बसा. इकडे सरकून किंवा तिकडे सरकून बसूच नका, अदरवाईज आपल्याला ते टीचर्स सारखे मग मीच बोलत राहते की तुम्ही इकडे का बसलात, अशा पद्धतीने जी प्लेसमेंट. आणि आपल्या बसायच्या टायमाला कम्फर्टेबल होऊनच बसा. आणि आन्सर हे फास्टमध्ये लिहिण्यापेक्षा जशा पद्धतीने जितकी सुरुवातीचे आन्सर्स तुम्हाला येतात स्टार्टिंगला तेच लिहायला सुरुवात करा. आणि बरेच मुलं काय करतात, देवाचं नाव घेतात, गणपतीचं नाव घेतात आणि सुरुवात करतात. लेट्सची तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करा, चांगली गोष्टच आहे ती. तुम्ही देवाला आठवून चांगल्या कामाची म्हणतात ना, चांगल्या कामाची सुरुवात हे देवाचं नाव घेऊनच केली पाहिजे, तसंच तुम्ही करा. आणि अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही तुमच्या आन्सरशी क्वेश्चन आन्सर लिहायला, मीन्स एक्झामची आन्सर
मीन्स एक्झामची सुरुवात तुम्ही करू शकता आणि आन्सर शीट रायटिंग करण्याची सुरुवात तुम्ही करू शकता. टायमाकडे लक्ष द्या. टायमाचं म्हणे असलंच टाईम मॅनेजमेंट हे असलाच करता आलाच पाहिजे. ती सुरुवात तुम्ही अगोदरच केली असेल. किंवा मी म्हणेन आता लँग्वेजमध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहेत. मी तोही एक सांगते तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच मी गोष्टी तुम्हाला शेअर करते. जर तुम्हाला लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम असेल, पहिला पेपर मे बी झाला असेल, मला मी टाईम टेबल काही चेक केलेलं नाही आहे, बट मी सांगते 3 तासाचे पेपर आहेत लँग्वेजचे. जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल, पेपर झाला असेल हिंदी आणि मराठी जे आहेत, तर तुम्ही बिफोर इयरचे क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याचे आन्सर बघून रायटिंग करायला सुरुवात करा. जेणेकरून बघून लिहिण्याने काय होतं, आन्सर माइंडमध्ये लक्षात राहतात. मग बाहेर करायची आपल्याला गरज नाही पडत. फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर असतील तर त्याच्यामध्ये आन्सर शोधून पॅसेजमध्ये आन्सर शोधा आणि लिहा, असंच आहे तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये पण सुद्धा. तर तशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला शोधून पण टाईम लावूनच ते आन्सर लिहायला तुम्ही प्रॅक्टिस करा. जेणेकरून महत्त्वाचं तुम्हाला काय होईल की आपल्याला कशा पद्धतीने आन्सर आपण लिहितोय, पूर्ण लिहितोय की अर्धवट लिहितोय हे सुद्धा तुमच्या लक्षात राहील. आणि जेणेकरून तुमचे आन्सर हे सुद्धा लिहून कंप्लीट होतील. कुठे आपण अर्ध आन्सर होतोय, कुठे आपलं फुल आन्सर आपण लिहितोय, हे सुद्धा तुम्ही ट्राय करा. मी नक्कीच याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईन. आणि हे झालं आन्सर शीटबद्दल. आणि आन्सर शीटमध्ये जितके महत्त्वाचे कॉलम्स तुम्हाला भरायला सांगितलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक भरा. साईन काळजीपूर्वक करा. आणि जेव्हा हॉल तिकीट पण सांभाळून ठेवा. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत असेल तर तुम्हाला जे टीचर्स अवेलेबल असतील तिथे सुद्धा त्यांना तुम्ही सांगा की ही माझी फ्रेंड आहे किंवा हा माझ्यावाला बसणारा आहे फ्रेंड, तो मला डिस्टर्ब करतोय, प्लीज तुम्ही त्याला सांगा. किंवा आपली प्लेससुद्धा चेंज करून देत नाहीत मोस्टली, ठरलेल्या पद्धतीप्रमाणे बसावं लागतं. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगण्यापेक्षा त्यांना एक सांगा की हा मला डिस्टर्ब करतो, ही डिस्टर्ब करते, सो आपल्याला डिस्टर्बन्स होत नाही. रायटिंग करताना स्पीड थोडा फास्टच ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील आन्सर. आणि हो, मेन गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तिकडे जायचे एक्झामिनेशन हॉलमध्ये जायच्या अगोदरच तुम्ही अर्धा तास अगोदरच तिकडे पोचा. जेणेकरून तुमचा सीट नंबर जो आहे प्रॉपरली रूम कोणता आहे तो सुद्धा तुम्हाला समजून जाईल. रूम मीन्स बसण्याचे एक्झामिनेशन एरिया कोणता आहे किंवा ती एक्झॅक्टली तुमचा क्लासरूम कोणता आहे जिथे तुम्हाला बसायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. सो लेट्स सी. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.